मी सुरुवातीपासून साई रिसॉर्ट प्रकरणात हे सांगत होतो की या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, साई रिसॉर्टशी माझा काही संबंध नाही. हे माझ्या मित्राचं आहे. मी त्याला जागा विकली होती, परंतु जाणून बुजून माझ्यावर खोटे आरोप केले गेले. या सगळ्या प्रकरणामध्ये मी गैरव्यवहाराचे पैसे लावले असा आरोप केला गेला. पोल्युशन, पर्यावरणाचा ऱ्हास होतो असा आरोप केला. या रिसॉर्टचं पाणी, सांडपाणी समुद्रात जातं आणि म्हणून ईडीने एका प्रायव्हेट कंप्लेंटने आमची चौकशी केली आणि गेले 1.5 वर्ष या प्रकरणात माझी नाहक बदनामी केली गेली. या संदर्भात मी माझ्या बदनामीचा खटला हायकोर्टात दाखल तर केलेलाच आहे आणि मी सुरुवातीपासून सांगतोय की या प्रकरणात काही तथ्य नाही. किरीट सोमय्या खोटे आरोप करतायत त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आणि आरोप करून सोडून द्यायचे आणि मग अशी प्रकरणं अंगलट येत आहेत असं दिसलं की ती मागे घ्यायची. काल NGT मध्ये म्हणजे हरित लवादामध्ये जेव्हा हे प्रकरण सुनावणीला आलं त्यावेळेला या प्रकरणात काही तथ्य नाही, आम्ही हे प्रकरण डिसमिस करत आहोत अशा प्रकारचं ज्या वेळेला न्यायमूर्तीने सांगितलं त्यावेळेला प्रकरण डिसमिस झालं तर आपली अब्रू जाईल आणि म्हणून त्यांनी हे पिटिशन मागे घेतलेलं आहे. हायकोर्टात काही पिटिशन्स आहेत, ती देखील अशाच प्रकारे एक तर मागे घ्यावे लागतील नाहीतर डिसमिस होतील. त्याचं कारण असं आहे की ज्या गुन्ह्याच्या आधारावर हे सगळं कुंभांड रचलं गेलं की समुद्रात पाणी जातं, सांडपाणी जातं, ते रिसॉर्ट अजून चालूच झालेलं नाहीये. जे रिसॉर्ट चालू झालेलं नाहीये त्याचं पाणी किंवा सांडपाणी समुद्रात जाणार कसं, असा रिपोर्ट पोल्युशन कंट्रोल बोर्डाने दिलाय, असा रिपोर्ट शासनाने दिलाय, असा रिपोर्ट जे दिल्लीहून प्रदूषण मंडळाचे लोक आले होते त्यांनी दिलेला आहे, ईडीचे अधिकारी जे गेले होते त्यांनी दिलेला आहे. आणि त्यामुळे हा गुन्हा माननीय सत्र न्यायालयाने हा गुन्हा रद्दबादल केलेला आहे, सेट असाइड केला आहे. त्याच्यामुळे एक एक गुन्हे ज्या वेळेला हा मेन गुन्हा ज्याच्या आधारावरती प्रेडिकेटेड ऑफेन्स समजून ईडीने त्याच्यामध्ये चौकशी सुरू केली, तो गुन्हा बंद झाल्यावर त्यांनी मग आणखीन 2 खोटे गुन्हे नोंदवले की अर्धी बिल्डिंग असताना पूर्ण बिल्डिंगचा टॅक्स घेतला म्हणून शासनाची फसवणूक केली. असे खोटे वेगवेगळे गुन्हे दाखल केले गेलेले आहेत. हे गुन्हे देखील आता हायकोर्टामध्ये आम्ही ते रद्दबादल करावे म्हणून अर्ज केलेला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की जे खोटे गुन्हे आहेत ते आम्ही सिद्ध करू हायकोर्टामध्ये की हे खोटे गुन्हे आहेत. परंतु एक एक ठिकाणी त्यांना ही आपली याचिका मागे घ्यावी लागतीये. एक तर मागे घेतील किंवा त्या याचिका फेटाळल्या याचिकामधून आम्हाला न्याय मिळेल. आणि मला पूर्ण खात्री आहे किरीट सोमय्यांना एक दिवस नाक घासून माफी मागावी लागेल किंवा मी जो 100 कोटीचा दावा केलाय ते 100 कोटी द्यावे लागतील. किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप किंवा याचिका त्यांना मागे घ्यायला लागली, याचा अर्थ हे कुठे राजकीय हेतूने करण्यात आलेले आरोप 100% या राजकीय हेतूने केलेले आहेत. मी त्यावेळेला मंत्री होतो, माझी बदनामी करायची, माझी बदनामी झाली की सरकारची बदनामी होईल आणि हे सरकार बदनाम करायचं हा त्यामागचा उद्देश होता. किरीट सोमय्या मात्र म्हणतायत की हे प्रकरण हायकोर्टात गेल्यामुळं त्या ठिकाणी NGT मध्ये तो मुद्दा राहिलेला नाही आणि त्यामुळं ही प्रकरण मी आहे. मग हायकोर्टात जर मुद्दा होता तर NGT मध्ये याचिका दाखल करायचीच कशाला. जर हायकोर्टात केस आहे तर मग NGT मध्ये याचिका दाखलच करायला नको होती. याचा अर्थ असा आहे की चारी बाजूने याचिका दाखल करायच्या, बदनामी करायची, कुठे ना कुठेतरी ऑर्डर मिळवायचा प्रयत्न करायचा, सरकारला बदनाम करायचं, मला बदनाम करायचं. आणि मी पहिल्या दिवसापासून हे सांगत होतो
की या प्रकरणाशी काही संबंध नाही, हे खोटं प्रकरण आहे, बनावट प्रकरण आहे. आज कोकणामध्ये अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी या नियमबाह्य असतील, काही नियमाच्या बाहेर गेलेल्या असतील, जरूर दुरुस्त करा, परंतु न्याय सगळ्यांना सारखा मिळाला पाहिजे. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये सदानंद त्यांचा काही आपल्याला फोन वगैरे किंवा भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांचे काही संपर्क झाला का? नाही, माझा कोणाशी संपर्क झाला नाही आणि मला संपर्क करायचं कारणच नाही आहे. कारण माझी जेवढी बदनामी करायची होती तेवढी करून झाली. पण मला कोर्टावरती विश्वास आहे आणि मी माझी केस मी पूर्वीपासून सांगत होतो, मी किरीट सोमय्याला उत्तर द्यायला बांधील नाही. ज्या ज्या एजन्सीज मला प्रश्न विचारतील त्यांना मी उत्तरं देईन, त्यांना मी उत्तरं दिलेली आहेत. आणि न्याय मागायचा आहे तर मी कोर्टात मागीन आणि तो मी कोर्टात मागितलेला आहे. त्याप्रमाणे मला न्याय एका ठिकाणी मिळालेला आहे. अजून काही ज्या केसेस आहेत तिथे पण मला न्याय मिळेल असा मला पूर्ण विश्वास आहे. कारण ज्या आधारावरती या केसेस बनवल्या गेल्या हे सगळे खोटे पुरावे किंवा खोट्या गोष्टी करून हे बनवलं गेलं, हे आम्हाला सत्यता दिसते. याच प्रकरणात सदानंद कदम सध्या ईडीच्या अटकेत आहेत. या संपूर्ण ज्या प्रकारे लीक मिळत आहे तर त्यांना त्यांची देखील जामीनावर सुटका होईल असं वाटतं. आम्ही तर आशावादी आहोत, कारण सदानंद कदम यांना देखील खोट्या गुन्ह्यात अडकवलेलं आहे. राजकीय अटक झालेली आहे त्यांना, आणि त्यांना अडकवून आमच्यावरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. खेडची जी मिटिंग झाली त्याच्यानंतर ताबडतोब त्यांना अटक झाली. 1.5 वर्ष या प्रकरणाची चौकशी चालू होती. त्यावेळेला यांना कोणालाही आम्हाला ज्या पद्धतीने आम्हाला प्रश्न विचारले गेले त्या सगळ्याची समाधानकारक उत्तरं दिली. ईडीला कुठल्याही प्रकरणात असा मनी लॉन्ड्रिंग हा जो विषय आहे हा ईडीशी संबंधित आहे, त्याच्यात कुठेही काही तसा आमचा सहभाग आढळलेला नाही. परंतु अटक केलेली आहे सदानंद कदम यांना आणि आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही कोर्टात न्याय मागतोय, आम्हाला मिळेल. परत एका ठिकाणी याचिका मागे घेतल्यानंतर अब्रू नुकसानीच्या दाव्यावर तुम्ही अजूनही ठाम आहात का, की तुमच्याकडून काही मध्यमार्ग किंवा काही कॉम्प्रोमाइज? बिलकुल याच्यामध्ये कुठली कॉम्प्रोमाइज नाही. अब्रू नुकसानीच्या दाव्यावर मी अतिशय ठाम आहे. ज्या वेळेला माझ्या बाकीचे गुन्हे देखील अशाच प्रकारे फेटाळले जातील त्यावेळेला अब्रू नुकसानीच्या दाव्यामध्ये किती तथ्य आहे हे जनतेला कळेल. लोकसभेच्या पुण्यातल्या जागावरून सध्या महाविकास आघाडीमध्ये स्पर्धा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीने त्या जागेवर दावा केलेला आहे आणि आंबेडकरांच्या शिवसेनेनं इथे राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याची चित्र समोर दिसत आहे. नेमकं परिस्थिती असं कोणी कोणाला पाठिंबा द्यायचा असेल तर ते पक्षाचे प्रमुख ठरवतात. अजूनही मला वाटत नाही की शिवसेनेने आपली कुठली भूमिका जाहीर केलेली आहे. आणि या जागा वाटपांचं जे सूत्र आहे किंवा या जागा वाटपांचा जो काही विषय आहे हा वरिष्ठ पातळीवरती चर्चा करून सोडवला जाईल. संजय राऊत यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे, नसेल त्याची जमीन जो जिंकेल त्यालाच ही जागा मिळाली पाहिजे असं म्हणत कुठेतरी अजितदादांना समर्थन दिलेलं आहे. आणि महाविकास आघाडीनं कुठेही मतभेद न ठेवता ही जागा जर लढली तर आपला विजय नक्की आहे अशा प्रकारचं ट्विट देखील त्यांनी केलं. नाही, एक गोष्ट त्याच्यातली सत्य आहे की महाविकास आघाडीने ही जागा जर लढली व्यवस्थित तर ही जागा 100% महाविकास आघाडी जिंकेल हा विश्वास तर आहेच. परंतु पक्षाचा निर्णय हे वरिष्ठ नेते घेत असतात. आता संजय राऊतांचं कोणाशी बोलणं झालंय मला माहीत नाही, परंतु या बाबतीत वरिष्ठ निर्णय घेतील. नितेश राणे यांनी आज असं म्हटलंय की शिवसेना युपीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल आणि पुढच्या निवडणुका या घड्याळ या चिन्हावर लढवाव्या. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या भवितव्याचा विचार करावा. शिवसेनेचा विचार करू नये. शिवसेना समर्थ आहे स्वतःचा विचार करायला. त्यांनी आत्तापर्यंत किती घड्याळ बदलली, किती हात बदलले, ह्या सगळ्या गोष्टी जगजाहीर आहेत. लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते. नाही, शक्यता तर बऱ्याचशा आहेत, परंतु ज्या वेळेला वस्तुस्थिती समोर येईल त्यावेळेला पक्षाला आपला निर्णय घ्यावा लागेल. 15 वर्षावर सेलिंगला सावरकरांचं नाव देण्यात आलेलं आहे. कसं बघताय, कारण बाळासाहेबांनी सुद्धा जेव्हा वरळी सेलिंग होता तेव्हा सावरकरांचं नाव द्यावं. शिवसेना नक्की त्याचं स्वागत करेल. मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाले, त्यानिमित्ताने विशेष कॅम्पेन भाजपकडून राबवण्यात येणार आहे. मुंबईच्या म्हणजे एकूण महापालिका आणि सर्व महापालिका निवडणुकीची एकूण पूर्वतयारी आणि प्रचाराचा एकूण ते रणनीतीचा भाग असतो. बघा, प्रत्येक पक्षाला असं वाटतं की आपण जिंकायला पाहिजे. कुठल्याही पक्षाला असं वाटत नाही की आपण हरायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपापली रणनीती आखत असतो. भाजपने त्या प्रकारे आखली असेल तर आमचं काही ऑब्जेक्शन असायचं कारण नाही. आम्ही आमच्या पद्धतीने आमचा पक्ष चालवू आणि निवडणुकांमध्ये कळेल.
परत साहेब एक जो दावा शिवसेना युबीटी कडून केला जातो आहे की शिवसेना मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आहे, जो पक्ष त्यांना मिळाला आहे, त्यांचे अनेक आमदार अनेक खासदार उद्धव ठाकरे किंवा तुमच्या पक्षाच्या संपर्कात आहेत, तिथे गळचेपी होते, घुसमट होते आहे, निधी मिळत नाहीये, भाजपकडून सापत्न वाटत होते. खरंच असं आहे का? कारण या बाबतीत आता काही बोलणं उचित होणार नाही. अजून थोडे दिवस जाऊ देत, आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा होईल. काल विनायक राऊत यांनी म्हटलं की अनेक आमदार खासदार संपर्कात आहेत. मी शंभूराज देसाई यांचं उदाहरण दिलं, त्यांनी तो दावा फोडलेला आहे. त्यांनी म्हणूनच मी काय म्हटलं आपल्याला, मी या बाबतीत काही आत्ता बोलणार नाही. बघा वस्तुस्थिती काय आहे, तिकडे गेल्याने किती सुखी झाले आहेत, किती दुःखी झाले आहेत, हे सगळं थोड्या दिवसात आपल्याला कळेल. महाविकास कीर्तीकरांची जी एक अस्वस्थता आहे, त्यांनी जी बोलून दाखवली, एक तर अस्वस्थता म्हणजे जगजाहीर आहे. जे शिंदे गटात गेलेले आहे यांना आता स्वतःचा आवाज उरलेला नाही. भारतीय जनता पक्ष जे म्हणेल ते यांना निमूटपणे ऐकून घ्यावंच लागेल. जे आमदार ऐकणार नाहीत, आत्ता तर अशी परिस्थिती आहे की बॉल आत्ता भारतीय जनता पक्षाच्या कोर्टात गेलेला आहे. डिस्क्वालिफिकेशन पिटिशन त्यांच्या अध्यक्षांच्या हातात आहे. ज्या दिवशी हे आवाजाचा स्वर वाढवतील त्या दिवशी तिकडे एक एक आमदार डिस्क्वालिफाय होतील. त्यामुळे गपचूप नाक मुठीत धरून भाजप जे म्हणेल ते ऐकण्याशिवाय यांच्या समोर काही पर्याय राहिलेला नाही. परंतु याच मुद्द्याला अनुसरून कुठेतरी शिंदे गटाने आवाज वाढवायला सुरुवात केली असं एक चित्र आहे. लोकसभेसाठी 22 जागांचा सूर त्यांनी आवडलेला आहे. महापालिका आणि विधानसभेसाठी देखील शिवसेनेची तयारी त्यांनी केलेली आहे. माझं तेच म्हणणं आहे, लोकसभेसाठी 22 जागा मागितल्या आहेत. महापालिका थोडे दिवस थांबा. किती जण शिंदे गटातनं लढतायत, किती जण बीजेपीतनं लढतायत, जे बाळासाहेबांचा विचाराचा वारसा घेऊन जे तिकडे गेलेले आहेत, थोड्या दिवसात निवडणुका ज्या वेळेला लागतील त्यावेळेला आपल्याला चित्र स्पष्ट होईल. तुम्ही म्हणाल की किती जण शिंदेकडून लढत आहेत, किती जण बीजेपीकडून, किती जण ठाकरेंकडून लढतील, अशी काही परिस्थिती आहे? आम्ही तर सगळ्याच्या सगळ्या जागा मागितल्या ज्या शिवसेनेच्या होत्या. नाही, जे शिंदेबरोबर गेले आहेत त्यापैकी कोणी ठाकरेंकडून पुन्हा लढेल का? हे आता सांगणं कठीण आहे. याला काळ जावा लागेल. आता ही धुसफूस आपण बघताय, परंतु धुसफुसीचा स्वर वाढवता येणार नाही. जो वाढवेल त्याला गपचूप बसवलं जाईल. परब साहेब, शिवसेनेत त्यांची घुसमट होत होती म्हणून ते बाहेर गेलेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. बाळासाहेबांचा विचाराचा वारसा घेऊन गेलेत. म्हणूनच आम्ही म्हणतो की किती जण भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरती लढणार आहेत, किती जण शिंदेच्या चिन्हावरती लढणार आहेत, हे थोड्या दिवसात कळेल. आणि आमदारांनी तर जास्त आवाज करूच नाही, कारण डिस्क्वालिफिकेशन पिटिशन भाजपच्या ताब्यात आहे. महाविकास आघाडीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा विरोध केला होता, त्या बुलेट ट्रेनचं काम होतं. सरकार त्यांचं आहे, त्याच्यामुळे ज्या गोष्टी आला आम्ही विरोध केला होता त्या ते करणार. हे तर आपल्याला एक मराठी लास्ट प्रश्न. काल संसदेमध्ये कार्यक्रम झाला सावरकरांचा. त्यावेळी दोन्ही महापुरुषांची पुतळे जे आहेत, सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर, त्यांनी 2 पुतळे हटवले गेले सरकारकडून आणि तो कार्यक्रम सावरकरांचा पुतळा लावतो. काय वाटतं? बघा, सावरकरांचा पुतळा लावण्याबद्दल तर आमचा कुठलाही आक्षेप नाहीच. सावरकरांना तर शिवसेनेने पहिल्या दिवसापासून समर्थन दिलेलं आहे. परंतु 2 महापुरुषांचे पुतळे तिकडनं काढणं, सावित्रीबाईंचा पुतळा तिकडनं काढणं, हे फार असभ्य वर्तन आहे. म्हणजे एका महापुरुषासाठी 2 महापुरुषांचे पुतळे काढणं हे काही योग्य नाही. सावरकरांचा यथोचित सन्मान झाला पाहिजे, या बाबतीत कुठलंही दुमत असू शकत नाही. परंतु त्याच्यासाठी दुसऱ्या महापुरुषांचे पुतळे तिकडनं हलवणं हे काही योग्य नाही. त्याचा जरूर आम्ही निषेधच करतो. सर, हिंदी में जानना चाहेंगे, साई रिसोर्ट मामले में जो है वो सुमैया कंप्लेंट पीछे ली है, कैसे देखते हैं इस मामले को, क्योंकि आप ईडी के इंक्वायरी को भी सामने गए थे? मैं पहले दिन से यही कह रहा था कि साई रिसोर्ट मामले में मेरा कोई संबंध नहीं है. साई रिसोर्ट मामला जो है वो सिर्फ मेरे बदनामी के लिए, उस वक्त के गवर्नमेंट के बदनामी के लिए किए गए ये आरोप थे. और आहिस्ते आहिस्ते ये प्रूव होते जा रहा है कि ये सब झूठे आरोप किए गए थे. जो आरोप उन्होंने किया था कि साई रिसोर्ट से पानी समुंदर में जा रहा है और वो एक शेड्यूल्ड ऑफेंस है ईडी के लिए, इसलिए ईडी ने भी हमारी इंक्वायरी की, मनी लॉन्ड्रिंग की इंक्वायरी की,
लेकिन कल जब एनजीटी के सामने ये मामला आया तो एनजीटी के सामने ये दलील की गई कि इस मामले में कोई सब्सटेंस नहीं है, कोई यहाँ पर मुद्दे ऐसे नहीं है कि जिसको सुनाया जाए, और इसलिए ईडी जो एनजीटी के कोर्ट ने ये कहा कि हम इस मैटर को डिसमिस कर रहे हैं। अब मैटर अगर डिसमिस हो जाता था तो उनकी पूरी इज्जत उतर जाती थी, इसलिए इन्होंने अपना पिटीशन पीछे लिया हुआ है। सर, बांद्रा वर्सोवा सीलिंग को इस सरकार ने कहा है कि सावली विनायक दामोदर सावरकर का नाम लेंगे, आप इस निर्णय को कैसे देखते हैं? इस निर्णय का हम स्वागत करते हैं, क्योंकि सावरकर जी को हम मानते हैं। बाला साहब ने भी ये मांग रखी थी बहुत जगह पे कि सावरकर जी का नाम होना चाहिए, तो हमारा इस निर्णय का स्वागत है। सर, सावरकर के नाम से एक मूवी आ रही है, रणदीप हुड्डा उसमें एक्ट कर रहे हैं। उसमें ये कहा गया है साफ तौर पर कि अगर गांधी जी ने अपना अहिंसावादी जो एटीट्यूड था वो अगर पीछे छोड़ा होता तो 35 साल पहले स्वातंत्र मिल जाता था। कैसे देखते हैं? वो अभी मूवी आने के बाद में देख के बताएंगे। सर, लोकसभा चुनाव के सीट को अगर हम देखते हैं तो अजित पवार को समर्थन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्रुप ने दिया है, ऐसा पता चल रहा है? नहीं, मुझे इसके बारे में जानकारी नहीं है, और कौन सी जगह पे किसको समर्थन देना है इसका निर्णय हाईकमांड लेती है, हमारे पार्टी के वरिष्ठ नेता लेते हैं। तो वरिष्ठ नेता जो निर्णय लेंगे वो अभी तक हमारे पास में आया नहीं है। और सर, जैसे कि हमने देखा है कि अभी जैसे विनायक राव जी ने कहा है कि उद्धव बाळासाहेब ठाकरे के साथ काफी सारे बगावत किए, जो विधायक थे संपर्क में है, आने की कोशिश कर रहे हैं, ये मामला क्या है? देखो, ये 40 विधायक जो है, जो डिस्क्वालिफिकेशन के अम्ब्रेला के नीचे है, अब इनकी आवाज़ तो बंद हो गई है, क्योंकि बीजेपी के हाथ में पिटीशन गए हुए हैं। जिस दिन ये अपनी आवाज़ बड़ी करेंगे उस दिन वो डिस्क्वालीफाई होंगे, और इसलिए वहाँ पर भी उनको घुटन अब शुरू हो गई है। अब देखते हैं आगे आगे क्या होता है। क्योंकि उन्होंने नाम भी लिया है, शंभूराज देसाई, तानाजी सावंत का नाम लिया है। नहीं, मैं किसी का नाम नहीं लूँगा, लेकिन बहुत सारे लोगों में घुटन चल रही है। अब थोड़े दिन रुको, इसमें बहुत सारे खुलासे होने बाकी है। गजानन कीर्ति का जो एंट्री है, उन्होंने ये भी कहा है कि हमारी बात कोई नहीं सुनता, तो ये हमारे साथ जो है वो बिहेवियर बीजेपी का लगता है। देखो, उनका हमारे ऊपर यही आरोप था कि हमारी बात कोई सुनता नहीं, इसलिए वो वहाँ पर चले गए। अब वहाँ पर क्या होगा ये तो आप देख रहे हैं। कीर्तिकर साहब ने ये बताया कि वहाँ पर क्या हो रहा है, तो मुझे ऐसे लगता है कि अब उनको कोई वॉइस नहीं है। अब चुपचाप जो होगा वो देखना पड़ेगा, वो जैसे बोलेंगे वैसा सुनना पड़ेगा। अब ये लोगों के पास में कोई ताकत नहीं रही कि इनके बारे में कोई आवाज़ उठाए। तो इन 40 में से कोई विधायक जो है वो आने वाले चुनाव में उद्धव बाळासाहेब ठाकरे गुट की ओर से चुनाव लड़ने की कोशिश करेंगे? उसको अभी बहुत समय है, उस समय में देखा जाएगा कि क्या होगा। सर, जैसे कि हमने देखा है कि सावरकर का मुद्दा जो है वो हमेशा से ही शिवसेना के लिए काफी महत्वपूर्ण है। वो पुरस्कार देने की मांग भी शिवसेना ने की थी, लेकिन अब जिस तरह से महाराष्ट्र सावरकर की जयंती के लिए दो जो महिलाएं हैं, सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होलकर, उनके पुतले वहां से निकाले गए और सीएम ने कुछ नहीं कहा, जबकि वो सामने। देखो, हमने सावरकर जी को भारत रत्न देने की मांग की थी, वो तो कोई देता नहीं है। गवर्नमेंट बीजेपी की है, सावरकर जी का पुरस्कार कर रहे हैं, लेकिन भारत रत्न देने की मांग को ठुकरा रहे हैं। कल जो सावरकर जी का जो यथोचित सम्मान महाराष्ट्र सदन में हुआ, उसका हम स्वागत करते हैं, लेकिन किसी एक स्वतंत्र वीर का सम्मान करने के समय बाकी के राष्ट्र पुरुषों का अपमान नहीं होना चाहिए, इसका ध्यान सरकार ने देना चाहिए। कल जो हुआ वो दोनों राष्ट्रपुरुषों के जो पुतले वहाँ से हटाए गए, वो उनका अपमान है और वो होना नहीं चाहिए, ऐसा हमारा कहना है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।